आज युवासेना नांदेड दक्षिणचे जिल्हा प्रमुख पैलवान विठ्ठल उर्फ बाळू पाटील मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात महारुद्र व्यायाम शाळा ब्राह्मणवाडा या ठिकाणी झाला। यावेळी सकाळी युवा कीर्तनकार श्री सुधीर महाराज पळशीकर यांचं कीर्तन झालं। कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील महिला आणि पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती। कीर्तनानंतर धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला। यावेळी विशेष उपस्थिती लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोढारकर यांची होती। दोन्ही आमदार महोदयांनी पैलवान बाळू पाटील मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून शुभेच्छा दिल्या। वाढदिवस शब्दाने जरी वाढदिवस असला तरीही खऱ्या अर्थाने तो खोडदिवस असतो। परंतु आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या वाढदिवसासाठी अभिष्ट चिंतन हा शब्दप्रयोग केला जातो। नामदेवरायाच्या अभंगामध्ये अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो या उक्तीप्रमाणे आपल्या हिंदू धर्मातील पवित्र असा धोंड्याचा महिना, ज्याला आपण गावठी भाषेमध्ये धोंड्याचा महिना म्हणतो, अधिक मास म्हणतात, पुरुषोत्तम मास म्हणतात, अशा या पुरुषोत्तम मासामध्ये बाळू पाटील मोरे नांदेड दक्षिणचे युवा सेना प्रमुख यांचा वाढदिवस आज ते धोंड्याच्या महिन्यामध्ये अन्नदान प्लस ज्ञानदान व्हावं याकरता त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं कीर्तन सोहळा तसेच अन्नदानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, जेणेकरून समाजाला अन्नदानही व्हावं आणि ज्ञानदानही व्हावं ह्या त्यांच्या मागची भूमिका असेल असे आमचे बाळू पाटील मोरे युवा सेना प्रमुख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे। त्यानिमित्ताने कीर्तनही झालेले आहे। पुरुष एकदा सर्व पाहुण्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि बाळू पाटील मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्याही चॅनलचं मनापासून धन्यवाद देतो। रामकृष्ण आहे। बाळू पाटील मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्त परायण पळशीकर महाराजाच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आमदार आनंदरावजी बोंडारकरांनी अन्य मान्यवर त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। मी देखील मोतीराम पाटलाचा एक सहकारी म्हणून आणि मोरे परिवाराचा एक घटक म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो। बाळू पाटलांना उदंड आयुष्य लाभावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना केली आणि त्यांना मी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले। मोरे कुटुंबाचे आणि चिखलीकर कुटुंबाचे संबंध गेल्या अनेक वर्षापासूनचे आहेत, ते संबंध कायम राहावेत अशा पद्धतीची अपेक्षाही मी व्यक्त केली आणि मला खात्री आहे की बाळू पाटलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे संबंध आणखी घट्ट होतील।